मंडळींचं स्वागत आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडका मेहूल सकाळ तुमचं स्वागत करतोय. माझ्या आजूबाजू लोक चांगल्यापैकी उजाडलं की कारण का मध्ये सकाळच्या वाजल्या 6:45 आणि आज आहे 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार, सुट्टीचा वार आहे. त्यानिमित्ताने आपण कुठे चाललो आहे? त्रिपुरी पौर्णिमेचा महोत्सव प्रति गाणगापूर तानसा येथे सेलिब्रेट होतो. आता आपण कुठून इथून आडगावला जाणार आहे. आडगावच्या पुढे एक वेगळा रोड निघतो, तिथून आपल्याला तिथे जाता येतं. कुठे तर प्रति गाणगापूर तानसा डॅमच्या अगदी बाजूला. तिथे कसा का सोहळा होणार आहे त्रिपुरी पौर्णिमेचा तो तुम्ही दाखवणार आहे. तसेच आज आपल्याकडे अजून एक ब्लॉग येणार आहे तुळशी विवाहाचा. आज तुळशी विवाह समाप्ती आहे, दिवाळीचा शेवटचा दिवस. तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा. आणि तसेच तुम्ही आपल्या ज्या राजापूर जैतापूरच्या कोकणशिला जे भरपूर प्रेम दिलं त्याच्यावर खरंच धन्यवाद. नवीन सबस्क्राईब असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मंडळी, आपला ठाण्यावरून शहापूर आडगाव आणि पुढे तानसा अभयारण्य, जिथे आपण त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाला चाललेलो आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहोत. पण तुम्ही ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता गाड्या या सिग्नल लाईट लावून गाड्या चालवल्या जात आहेत. का बघा पुढे बघा बाईकवाला, कारण सगळीकडे धुकं पसरलेलं आहे, भरपूर धुकं आहे. आपल्या मुंबई नाशिक हायवेला आपण शहापूर आडगावच्या अलीकडे आहोत, वाशिमच्या इकडे आलो. पण धुकं बघायला रस्त्याला तर भरपूर आहे रोडला. आता बघा तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतंय की मला माहित नाही, पण बऱ्याचशा गाड्यांना सिग्नल लाईट लावलेलं आहे. यापुढे आपण प्रवासाला कंटिन्यू करूया. थंडी चालू झाली आहे का? तर हो, जवळजवळ थंडी चालू झाली असं आपण म्हणू शकतो. नोव्हेंबरची आज आहे 5 तारीख, 5 नोव्हेंबर. बघा आता तुम्हाला 2 व्हीलर दाखवली आणि पुढे बघा या आपल्या गाडीच्या पुढे बरोबर एक 4 व्हीलर आहे, त्यांनी सुद्धा सिग्नल लाईट लावलेलं आहे. भरपूर प्रमाणात धुकं आलेलं आहे. यापुढे आपण प्रवासामध्ये कंटिन्यू करूया.
बघा मंडळी, असा काय रोड आहे. आपण आधीच्या क्लिपमध्ये काय पाहिलं तर आपण ठाण्यावरून आसनगाव शहापूर मार्गे आलो आणि शहापूर मार्गे आल्यानंतर पुढे आडगाव आहे रेल्वे स्टेशन. कसारा साईडला जेव्हा रेल्वे जाते तिथे आडगावला लेफ्ट टर्न मारला आणि असा हा तानसा डॅम, तानसा अभयारण्याकडे जाणारा रोड आहे. मस्त गर्द झाडी आहे दोन्ही साईडला. आता ऊन आलंय बऱ्यापैकी, कारण आम्ही शहापूरमध्ये 2 तास स्टे आराम घेतला होता. जरा नाश्ता पाणी झाला, चहा झाला आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघालो. आत्ताच वाजले सकाळचे 11, सव्वा 11. आपण एक 11:30 किंवा 11:45 असं पोहोचू. 12ची तिथे आरती होते आणि ते फंक्शन चालूच असतं. 3 दिवसाचा मोठा त्रिपुरी पौर्णिमेचा प्रोग्राम असतो. 3रा समाप्तीचा दिवस, पण 5 याग असतात. गंगा महायाग म्हणून यावर्षी होता. मी व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला ती कार्यक्रम पत्रिका ऍड करीन. पण बघण्यासारखा सोहळा असतो, रात्रभर असतो. यापुढे आपण बघूया. तिथे पोचल्यानंतर प्रति गाणगापूर परमपूज्य रमणनाथ महाराज सद्गुरू देवस्थान. चला मंडळी, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि आपण स्पॉटला पोहोचलोय. बघा, त्रिपुरी पौर्णिमा महोत्सव, परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराज संजीवनी समाधी ट्रस्ट असं काय देवस्थान आहे. दुपारच्या वाजल्यात 11:15. 12ची आरती चालू होईल थोड्या वेळातच. आपण आरती करू, त्याला कार्यक्रम कसा कव्हर होतोय तो बघू आणि नंतर मग रिटर्न जर्नी चालू करू. राईट साईडला तुम्ही तो गेट बघताय ते तानसा अभयारण्य आहे. आत्ताच बघा देवाला हे दाखवलंय. हे बघा, इकडे देवाला दाखवलं जातंय प्रसाद. चला, आणि जे छोटीशी असे आपले लहान मुलांना खेळणी वगैरे ठेवले असतात बरोबर आनंदी. आज मी आणि आनंदी आम्ही दोघंच आलो आहोत आज दर्शनासाठी. बघा, तुम्हाला कसा काय वाटतं हा दर्शन सोहळा कार्तिकी पौर्णिमेचा, मला नक्की कमेंट करून सांगा. या आपण दर्शन घेऊया पुढे देवाचं. प्रति गाणगापूरहून असं फेमस असले स्थान, तानसा अभयारण्याच्या अगदी बाजूला परमपूज्य रमणनाथ महाराज समाधी. मंडळी, आपण आलो त्रिपुरी पौर्णिमा महोत्सव 2025. या पुढे देवाचं दर्शन घेऊया. स्वागतम. छान अशी रांगोळी काढली रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा. आनंदी पुढे. केलेलं आहे त्रिपुरी पौर्णिमेचं. इथे मान्यवरांना बसण्यासाठी जागा, फुलांचे हार छान. असं म्हणलं होतं की असे स्वयंभू सदा पूर्ण काम मुखाने जपे तो सदा राम नाम. आणि काही याग हे क्वचित देवस्थान आहे, किंबहुना होत सुद्धा दुपारची आरती चालू होईल. अशी यागांची संकल्पना महाराज आपल्याला देतातही आणि तो कसा सिद्धीस नाही जाणार ते वारंवार सांगतातही. प्रत्येक भक्ताला अनुभव सुद्धा आहे. कितीही संकट आले, किती त्रास आले, त्याचा एक अनुभव म्हणजे बऱ्याचदा पाऊस पडला तो यज्ञ मंडपाच्या प्रवेशाचा वेळ देण्यासाठी ते कार्यरत आहेतच. आपण मात्र माध्यम आहोत. म्हणून कालच्या दिवशी रात्रीच्या समय हरिहर भेट झाल्यानंतर महाराजांनी पुढच्या वर्षी जो याग सांगितलेला आहे तो सर्वांसाठीच एक उत्तम याग आहे. सर्वांना उत्कर्ष म्हणून पण आहेतच, परंतु देवासाठी हा भक्त महत्वाचा आहे आणि गुरुसाठी शिष्य महत्वाचा आहे. जो शिष्य नसेल तो गुरु सुद्धा नाही आणि गुरु नसेल तर शिष्य सुद्धा नाही. ममई वंश जेव्हा गीतेमध्ये 15 वाक्य सांगितले की माझा कार्यकारी मंडळ त्या विष्णूंच्या अंशातून जे अवतार निर्माण झाले. गणपती बाप्पा सुंदर असं दर्शन. ओम गणेशाय नमः. पुढे बघा काय आहे, पुढे आहे सूर्यनारायण नमः. सूर्यनारायण देवता, सुंदर देवाचं दर्शन. आणि आता पुढे आहे अन्नपूर्ण देवता. असं वरती का देवाला कळस सुद्धा आहे सुंदर. अन्नपूर्ण तर माझी आवडती देवता, अन्न देवता. त्याने आपण भोजन ग्रहण करतो. देवाची आरतीसाठी रेडी उत्पन्न होणार आहे. छोटी तुळस आहे, इथे मोठी तुळस आहे. दाखवा ना त्यामध्ये तुळशीचं कुठे आहे.
आज आहे त्रिपुरी पौर्णिमा, तुळशीविवाह समाप्ती. सुंदर असा प्रोग्राम इथे चालू आहे. थोड्या वेळातच आरती चालू होईल. बघा तुळशी देवताला सगळ्या साडी नेसवली गेली आहे. आणि तुळशीच्या लग्नासाठी ना नंदी सुंदर असा सोहळा पार होईल. इथे कलेश्वर मंदिर म्हणून शंकराचं सुंदर असं मंदिर सुद्धा आहे मंडळी. नंदी देवता आणि कलेश्वर मंदिर. मस्त की छान देवाचं दर्शन. ओम नमः शिवाय. म्हणजे ह्याच्या आधी आपली राजापूर जैतापूर कोकण सिरीज झाली होती, त्यांची तुम्ही ब्लॉग नाही बघितलं बघून त्याचं आपण कुणकेश्वर मंदिर आणि अंजनेश्वर मंदिर इकडचं खास दिवस आपण बघितलं. मस्त देवाला सजवलं गेलेलं आहे. सोम ब्रह्म दत्त शक्तिधाम दत्त गुरु महाराजांचं असे इथे मूर्ती आहे. दत्त शक्तिधाम प्रतीक गाणगापूर. वाळंगाची मंडई मी म्हटल्याप्रमाणे हे स्थान कशासाठी आहे? शक्तिधाम दत्त शक्ती प्रतीक गाणगापूर केलेली आहे. विश्व आणि धर्म. इथे पालखी आहे देवाची. संध्याकाळी पालखी निघेल. रोज निघते. तिसरा दिवस आहे समाप्तीचा त्रिपुरी पौर्णिमा. महाराजांची नमन केलं आपण दत्त महाराजांना. देव गुरुदेव दत्त. इथे खाली सुद्धा एक बाबांची समाधी आहे. तरी कोणत्या बाबांची? आणि बाबांचं नाव काय ग? दुर्गानाथ बाबा. त्यांची एक समाधी आहे. हे बघा दुर्गानाथ बाबा. ओम सोम ब्रह्म. ओम सोम ब्रह्म. बघतो आपण. बघत बघा पालखी ना. वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव असून वेगवेगळ्या प्रकारच्या चौका मारला जातात. काही परमात्म्यामध्ये माणूस समजायला लागतो. बाबांचं वय जसं वाटतं तसं अध्यात्म वाटतं तसं बाबांचं तेही वाटतं. आणि प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक अमावस्याने करुणेला सर्व भक्त त्यांचे कारणे घेऊन येतात. आणि प्रपंचातील कारणे बाबा एका क्षणामध्ये दूर करतात. त्या प्रपंचातल्या समस्या मिटल्यानंतर सुद्धा परमात्मा दयाने घडणार आणि योग्य पद्धतीने चालणार आहे हे मर्म बाबांनी ओळखलं. सर्व संसारिक प्रापंचिक माणसं या ठिकाणी येतात. आपल्या व्याधी सांगतात, आपण समस्या सांगतात, आपण रुग्णी सांगतात. सन्माननीय किसनजी कथोरे साहेब यांचं या रमनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्टच्या प्रांगणामध्ये आगमन झालेले. सन्माननीय कथोरे साहेब घडून येतोय आणि 3 दिवसामध्ये इतरत्र भरपूर पाऊस पडत असताना मगाशी गुरुजींनी सांगितलं की इतर ठिकाणी भरपूर पाऊस पडत असताना या ठिकाणी मात्र या यागाची सुरुवात होताना एक गंगेचं शिंपडणं असू द्या किंवा अमृत सिंचन असावं त्या पद्धतीने आणि ज्या वेळेला त्याची पूर्णाहुती होते त्यावेळेला त्याच्या महायाग गंगा महायाग आहुती दिलेली आहे मंडळी. आपण नेहमीच आनंद वाटेल असे कथोरे साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अरुणजी पाटील साहेब. आणि हे काय याग आहेत बरोबर. त्यांच्या गर्वी बाबांचं या ठिकाणी. ह्याच्यामध्ये आता कुठचा याग आहे हा? क्षेत्रपाल मंडळ. इथे बघूया आपण. हा दुसरा याग आहे. 5 असतात ना टोटल.
बऱ्याच जणांनी आहुती दिली आहे नारळ वाहून. इथे बघा देव ब्रह्ममंडळ, या पुढे बघूया. इथे कुठचे आहे तर रुद्रमंडळ आणि अशी काही ते आहुती दिलेली आहे. पुढे बघा आलं तर नवग्रह मंडळ, मंडळचा म्हणजे होमकुंड आहे बरोबर. ते बघा इथे सुद्धा बऱ्याच जणांनी आहुती दिलेली आहे. पुढे बघा आलं तर योगिनी मंडळ, आई महाकाली देवी, मातृका मंडळ, तुळजाभवानी आणि गणपती पूजन, गणपती बाप्पा. हे तर यागाचं मंडळ आहे ना नंदी, अग्न मंडळ. आणि मेन याग इथे आहे गंगा याग, बरोबर नंदी. हो चला आता आपण इथे बघूया कसं काय देवाचं मंडळ झाल्यानंतर असा यागा म्हणजे प्रज्वलित झालं बरोबर. चला ते बऱ्याच जणी आहुती दिलेली आहे यागामध्ये. जे काय अनिष्ट, दुर्घटना, दुर्विचार, अविचार ते सगळं निघून जाते. वाईट प्रवृत्ती, घाणेरडं, बलंट सगळं निघून जाते आणि सुख समृद्धी आशीर्वाद लावते. या यागामार्फत आपण देवाला प्रार्थना करतोय. छान असं घेतलं. आता आपण कुठे आलो आहोत, आपण रुद्रांगणीमध्ये आलो आहोत. तिथे भोजन व्यवस्था केली असते, महाप्रसाद. बघा महाप्रसादी काय लाईन आहे. नमस्कार. भरपूर अशी भाविकांची लाईन आहे. बरेच जण येणार सगळं मागे दर्शन घेत आहेत आणि महाप्रसादला येत आहेत. महाप्रसादमध्ये आज आहे ते काय बघून घेऊया. हे काय खिचडी आहे ना महाप्रसादात, खिचडी, मटकीची उसळ. इथे काय आहे रोटरी, पापड आणि गोड म्हणून बुंदी आहे आणि लोणचं. चविष्ट असा महाप्रसाद आणि ते सेम आहे. जय रमणनाथ. सिटिंग अरेंजमेंट बघा कशी असते. वयस्कर मंडळी वर बसू शकतात आणि बघा लेडीज आणि जेंट्स अशी काय सोय आहे. छान असा उपक्रम महाप्रसादाचा. सगळेजण देवाच्या प्रसादाचा छान असा आस्वाद घेत आहेत. बघता म्हणजे पलीकडे सुद्धा आहे. चला आपण आता भोजन घेऊया महाप्रसादाचे. इथे आलो संजीवनी समाधी, रमणनाथ महाराज, प्रतीक गाणगापूर, तानसाला. भोजनामध्ये बघा ना काय स्वादिष्ट जेवण आहे. मगाशी सांगले पण मटकी, मिक्स मटकी आणि उसळ आहे, लोणचं आहे, इकडचा पौष्टिक भात आहे, पुलाव आहे, गोड म्हणून काय बुंदी आहे, रोटरी हे फेमस होतं, भक्तिमय वातावरण आणि पापड लोणचं. सुंदर असा महाप्रसाद मी आस्वाद घेतो आणि तुम्हाला थोड्याच भेटतो. गुरुदेव दत्त. आता आपण छानपैकी देवाचा प्रसाद घेतला महाप्रसाद. पण तो महाप्रसाद करण्याच्या मागे कुठचे हात आहेत तर बघा हे असे अनुयायी आहेत भक्त करण्यासाठी. बुंदी तळण्यासाठी मोठी कढई बघा, बापरे काय बरी मोठी कढई आहे. भात आणि भरपूर असा महाप्रसाद केला जातं. हे बघा संपला की लगेच दुसरा तयार. भरपूर अशी तयारी बघा. इथे भाजीची तयारी जोरदार चालूच आहे. तर झूम करून दाखवतो. सकाळनंतर परत संध्याकाळ बघा. इथे तुम्ही बघू शकता उसळ, भरपूर अशी उसळ करायचं आहे बघा. आता परत प्रसाद बनवणार जाईल ना. महाप्रसाद बनवणारे हे असे हे भक्तगण. बोला जय रमणनाथ. थँक्यू. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. Oh
नाही त्याला उदाई ना. शांतता यावरच या कार्यक्रमाची यशस्वीता आहे. आपल्याला या दत्तांचा अवतार केला भक्तांचा पौर्णिमेचा उत्सव मला तर एकदमच झकास झाला, छान झाला. आपण कुठे आलो होतो तर प्रति गाणगापूर तानसाला आलो होतो, जे तानसा अभयारण्याच्या अगदी बाजूला आहे. त्रिपुरी पौर्णिमा महोत्सव गंगा महाग बघितला, महागामध्ये आपण आहुती दिली आणि छान शुभेच्छा घेतल्या बाबांकडून, मोठे बाबांकडून आणि इकडचे जे देवस्थान आहे त्याच्याकडून. आनंदी आज आपण दोघंच होतो, अजून काही कारणामुळे येऊ शकला नाही. ठीक आहे, आपण इथे शुभेच्छा घेऊ. तसेच आपले जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांनाच आपण ह्या व्हिडिओमार्फत त्रिपुरी पौर्णिमा, प्रति गाणगापूर, भोगवती नगर इकडचं प्रति गाणगापूरचं देवस्थान दाखवलं, दर्शन दिलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दत्तगुरू महाराज की जय. आणि तुला काय म्हणायचं आनंदी? आणि जर तुम्हाला हे स्थान खरोखर आवडलं असेल तर तुम्ही अवश्य इथे येऊन भेट द्या आणि चांगला अनुभव घ्या, एवढी माझी इच्छा. ओके, इथून तुम्ही येऊन काय घेऊन जाल? तुम्ही मनशांती घेऊन जाल आणि पुढच्या प्रवासात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मिळतील, हे नक्कीच. थँक्यू.